लोकसभा निवडणुकीवर हेर गावचे नागरिक टाकणार बहिष्कार, दिलीप बिरादार। उदगीर तालुक्यातील हेर हे गाव मोठे असून उदगीर तालुक्यातील एकमेव हे मोठे गाव म्हणून ओळखले जाते। तर पूर्वी हेर गाव राखीव मतदारसंघ म्हणून ओळखला जात होता। पूर्वी ह्या मतदारसंघातून अनेक आमदार निवडूनही गेले, परंतु हेर गावचा विकास जेवढा व्हायला पाहिजे तेवढा विकास झाला नाही। प्रामुख्याने पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर आहे। गावामध्ये जलजीवन मिशन अंतर्गत पाण्याची योजना घेण्यात आली, परंतु आजतागायत नागरिकांना पाणी मात्र मिळाले नाही। जलजीवन मिशन अंतर्गत गावामध्ये पाणी मिळणार नाही तर येणाऱ्या लोकसभा निवडणुकीवर बहिष्कार टाकणार असल्याचे निवेदन दिनांक 20 मार्च 2024 रोजी जिल्हाधिकारी लातूर कार्यालय या ठिकाणी नागरिकांकडून देण्यात आले। मौजे हेर येथील राचन्नावाडी तालुका चाकूर येथून होत असलेल्या अनियमित पाणी पुरवठा खंडित करून संगाची वाडी येथील तलावातून पाणी पुरवठा करण्यासाठी संबंधित कार्यालयास परवानगी देण्याबाबत, मौजे हेरच्या पाणी पुरवठ्यासाठी स्वतंत्र डीपी व वीज जोडणीसाठी संगाची वाडी येथे विहीर, मोटर, फिल्टर यासाठी परवानगी देण्याबाबत, मौजे हेर तालुका उदगीर येथील जलजीवन योजनेचे काम निकृष्ट दर्जाचे व नियमबाह्य होत आहे त्याबद्दल संबंधित अधिकाऱ्यांची चौकशी करण्यात यावी या मागणीचे निवेदन जिल्हाधिकारी कार्यालय लातूर येथे देण्यात आले। बाबूराव बोराळे, लातूर। माझं नाव दिलीप शिवदास बिरादार, राहणार हेर तालुका उदगीर। आम्ही या ठिकाणी मतदानावर बहिष्कार असलेले जिल्हाधिकारी साहेबांना एक पत्र लिहिलेलं आहे, निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना दिलेला आहे, माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी यांना पण दिलेला आहे, DYSP साहेबांना पण त्या ठिकाणी दिलेला आहे, तहसीलदार साहेबांना उदगीर इथे दिलेला आहे, या ठिकाणचे उपजिल्हाधिकारी साहेब त्यांना पण दिलेला आहे आणि तहसीलदार साहेब BDO साहेबांना पण पत्र दिलेलं आहे। परंतु अद्याप कोणी या अडचणीबद्दल विचार केलेला नाही। आमच्या पत्रामध्ये उगाच 2-3 साध्या मागण्या पण खूपच महत्त्वाच्या आहेत की ज्या आम्हाला या 20-22 वर्षामध्ये जीवन प्राधिकरण 12 खेडी गाव योजनेबद्दल जे आम्हाला फायदा मिळालेला होता ते 5-6 खेड्यामध्ये मिळून मिळालेला होता, परंतु ती 5-6 खेडी पुन्हा भौगोलिक परिस्थिती बदलली, अलीकड संगाच्या वाडीचं तळ निर्माण झालं आणि त्यांनी तिथून कनेक्शन घेतले। त्यामुळं आम्ही सापडून पडलो की बाबा आमचं एकच गाव तिकडे पलीकडे अडकलेलं आहे, परंतु त्या ठिकाणी 2 गावचं पाणी पुरवठा होऊ शकतं अशा प्रकारचं पत्र त्यांनी दिलेलं आहे, एक राचन्नावाडी आणि एक आपलं हेर। परंतु राचन्नावाडीचा पाणी पुरवठा 2 ठिकाणाहून होतो, त्यामुळं आम्हाला त्या बिलामध्ये ते भागीदार होत नाहीत। आतापर्यंत 6 गावं निघून गेलेली आहेत, पण 1.5 कोटीचा भागीदार व्हायला कोणीही तयार नाही। मग ते 1.5 कोटी बिल आमच्या डोक्यावर बसलेलं आहे, त्यामुळं राचन्नावाडी परत वेगळी करा असं आमचं म्हणणं आहे। आमच्या हातामध्ये आमची यंत्रणा द्या तर आम्ही त्या ठिकाणून पाणी पिऊ शकतो, अन्यथा आम्हाला ते कनेक्शनच नको आहे। हे कनेक्शन या ठिकाणी संगाची वाडी त्या ठिकाणी 6-7 किलोमीटर जवळ पडतं, त्या संगाच्या वाडीहून कनेक्शन द्या तर पाणी पुढे 30 वर्षे भेटणार आहे। त्या जलजीवन योजनेचं उद्दिष्टच असं आहे की पूर्वी काही चुका झाल्या असतील तर त्या दुरुस्त करून घ्यायला संधी आहे। यासाठी आम्ही 22/2 एक ग्रामसभा आयोजित केली खास, आणि त्या ग्रामसभेमध्ये या कार्यक्रमाचा लेखाजोखा विचारण्याविषयी ज्यावेळेस आम्ही प्रश्न केला त्यावेळेस त्या ग्रामसेवक असं सांगितलं की ही योजनाच आम्हाला माहीत नाही, कुणाची आहे माहीत नाही, सरकारला माहीत आहे, सरकारकडे जावा, सरकारला विचारा, याबद्दलचा आमच्याकडे कसल्याच प्रकारचा पाठपुरावा केलेला नाही। त्यामुळे जर ग्रामपंचायतीतून आपल्याला माहिती जर मिळत नसेल आणि पुढे जर ही 30 वर्ष योजना अशीच खड्ड्यात गेली तर आणखी पुढे आपण 30 वर्ष पाणी पिऊ शकत नाही। यासाठी आम्ही माननीय जिल्हाधिकारी साहेब यांच्याकडं, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण यांच्याकडं ही तक्रार आम्ही मांडलेली आहे आणि त्यामध्ये सांगितलेलं आहे की ही दुरुस्ती करून घेतल्यानंतर मगच पाणी आपण या जलजीवन योजनेचं पिऊ शकतो, अन्यथा नाही। यासाठी गेली 80 वर्ष हे हेर पाण्याच्या दुष्काळासाठी झटतंय, पण कुठल्याही लोकप्रतिनिधींनी या महत्त्वाच्या मुद्द्याला मुळापर्यंत जाण्याचा प्रयत्न कोणी केलेला नाही। तर मुळापर्यंत जाऊन आपण त्रुटी दुरुस्त केलेल्या आहेत, या माननीय जिल्हाधिकारी साहेबांनी आमच्याशी चर्चा करून सोडवाव्यात अशी आमची विनंती आहे, अन्यथा हे गाव मतदानावर बहिष्कार टाकण्यासाठी आजही ठामपणे उभा आहे। म्हणून आमची विनंती आहे की माननीय जिल्हाधिकारी या ठिकाणी हस्तक्षेप करतील आणि आमची अडचण दूर करतील अशी अपेक्षा आहे। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.